पुढल्या बातमीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी। दुपारच्या 2 वाजेच्या सुमारास सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात वकील कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार आहेत, तर सिब्बलांनंतर शिवसेनेच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होणार आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात आतापर्यंत जोरकसपणे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। सिब्बल यांनी संघटनात्मक नियम आणि संघटना कोणाच्या बाजूने हे सांगण्याचा देखील प्रयत्न केलाय। तर अधिक अपडेट घेऊया त्या संदर्भात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, खरं तर आज शिवसेना पक्ष चिन्हाचा पुन्हा खरं तर सुनावणीला सुरुवात होईल। शिवसेनेकडून आता वकिलांकडून सुनावणीला खरं तर युक्तिवाद करण्यास सुरुवात होईल। अधिकची अपडेट काय? कृपा, खरं पाहायला गेलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत मागील 2 आठवड्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये महासुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीकडे राज्यासह देशाचं सगळ्यांचं लक्ष लागलंय। अशामध्येच कपिल सिब्बल हे पुन्हा एकदा युक्तिवाद करताना दिसून येतील। तर मात्र आज किंवा उद्यामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जे वकील आहेत ते देखील युक्तिवाद करणार आहेत आणि जे काही कपिल सिब्बल यांनी मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांच्यावर उत्तर देखील देताना दिसून येतील। अर्थातच पाहायला गेलं तर ही सुनावणी जी आहे ती नेमका आता कोणत्या निर्णयावर येणाऱ्या काळात जाते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अशामध्ये सुनावणीचा आता 3रा आठवडा आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये एकूण पाहायला गेलं तर मग ही 7वी तारीख असणार आहे। अगदी शुभम, खरं तर दोन्ही पक्षांचे मत पाहता दोन्ही पक्षांकडून खरं तर या निकालाबाबत एक सकारात्मकता व्यक्त करण्यात येते। दोन्ही पक्षांकडून असं सांगितलं जाते की निकाल आमच्याच बाजूने लागेल। अर्थातच निकाल हा नेमका कोणाच्या बाजूने लागणार याबद्दलचं सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय घेईल। पण सध्या सुनावणीमध्ये एकूणच पाहायला गेलं तर कपिल सिब्बल हे जे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडताना दिसून येत आहे, त्यामुळे पारडं कुठेतरी त्यांचं जड असल्याचं अजून तरी निरीक्षणात येत आहे। येणाऱ्या काळात जेव्हा शिंदे गटाचे वकील सर्व गोष्टी युक्तिवादमध्ये करतील त्यावेळेस नेमकं लक्षात येईल की खरी बाजू कोणाची आहे आणि कशा पद्धतीने घटनात्मक सर्व बदल केल्यानंतर देखील निवडणूक आयोग हे बरोबर होतं की चुकीचं होतं याचा अंतिम निर्णय हे सुप्रीम कोर्ट देईल। अगदीच शुभम, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।